पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अकोल्यातील अकोटफैल पूल देखील चर्चेत आला आहे। नागरिकांकडून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत असून प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज आहे। पुणे जिल्ह्यातील मावळा तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा परिसरात नुकत्याच घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे। इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल कोसळल्याने 4 निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संपूर्ण राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील अकोटफैल भागातील पूल पुन्हा चर्चेत आला आहे। हा पूल अनेक दशकांपासून वापरात असून त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने आणि नागरिकांची वर्दळ होते। विशेष म्हणजे या पुलाच्या खालून रेल्वे मार्ग जात असल्याने या पुलाची सुरक्षा ही केवळ वाहन चालकाचीच नव्हे तर रेल्वेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे। स्थानिक नागरिकांच्या मते पुलावर दिवसेंदिवस वाढणारा ताण आणि त्याची जुनाट रचना पाहता या पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यावश्यक आहे। अन्यथा भविष्यात अकोल्यात देखील तळेगाव सारखी दुर्घटना घडू नये याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि पुलाची सुरक्षा पाहूनच वाहतुकीची परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। आगामी काळात या पुलांचे काय होणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे।